नमस्कार मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर सांगितलं होतं, आपण एक इंडिकेटर डेव्हलप केलेला आहे आणि त्या इंडिकेटरबद्दल आपण तुम्हाला माहिती दिली होती। तर आज आपण पाहूया गुरुवारी आणि शुक्रवारी आपल्याला त्या इंडिकेटरने कसं कसं टार्गेट दिलेलं आहे आणि किती किती पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे। आता आपण गुरुवारी या ठिकाणी जी 9:15ला कॅन्डल ओपन झाली, त्या कॅन्डलने ऑलमोस्ट आपल्याला या ठिकाणी बाय हा सिग्नल दिला होता आणि बाय सिग्नल दिल्यानंतर आपण जसं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की 9:15ला ट्रेड करायचं नाही, 9:30ला ट्रेड करायचं आहे। पण 9:20ची जी कॅन्डल आहे आपली, ह्या कॅन्डलला जर आपण ट्रेड घेतला असता तर हा ट्रेड आपल्याला 25,940 ते सेकंड टार्गेट आपल्याला दिलेलं आहे 26,94, म्हणजे जवळपास आपल्याला या ठिकाणी 130-140 पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर पुन्हा मार्केट फुल साइडवेज गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेलचा सिग्नल दिलेला आहे। आपल्याला 1:05 या ठिकाणी सेलचा सिग्नल आलेला आहे आणि ऑलमोस्ट आपल्याला 3 फर्स्ट सेकंड आणि थर्ड पण टार्गेट या ठिकाणी भेटलेलं आहे। तर आपण पाहूया तिथून पुढे मार्केट खूप खाली आलेलं आहे। नंतर आपण सेकंड डे ला येऊया, त्याच्यानंतरच्या शुक्रवारचा जो डे आहे ह्या डेला आपण येऊया। ह्या डेला आल्यानंतर मार्केट या ठिकाणी ओपन झालं 9:15ला, थोडेसे बायर या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले, पण म्हणावं इतकेही या ठिकाणी बायर ऍक्टिव्ह झाले नाहीत आणि मार्केटने आपल्याला गुरुवारच्या दिवशी जो पुढचा सिग्नल दिला होता तर पुढच्या डायरेक्शनला मार्केट पुन्हा खाली आलं। पुन्हा खाली आल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मार्केट खाली पडलं आणि जसं 3:05 या ठिकाणी आपल्याला बाय ही एंट्री दिलेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी एंट्री जशी दिसत आहे तशी ज्या वेळेस या ठिकाणी बाय एंट्री ही येते त्यावेळेस ही एंट्री पण या ठिकाणी येते आणि याचा स्टॉप लॉस पण येतो, टार्गेट पण येतं। ह्या सर्व गोष्टी आपल्या इंडिकेटर मध्ये आहेत। या साईडला आपल्या या ठिकाणी डॅशबोर्ड पण येतो। या ठिकाणी आपण जर आलो तर आपण या ठिकाणी याचा डॅशबोर्ड पण आपण ऍक्टिव्ह करू शकतो आणि तो मी तुम्हाला दाखवतो। डॅशबोर्ड ऍक्टिव्ह केल्यानंतरला कसं दिसतं या ठिकाणी हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो। या ठिकाणी आपला डॅशबोर्ड आलेला आहे। तर डॅशबोर्ड मध्ये या ठिकाणी मार्केट स्टेटस वगैरे किती व्हॉलॅटिलिटी आहे सर्व या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसतं। म्हणजे हे पण तुम्ही याच्यावरती पण ट्रेड घेऊ शकता। आता सांगायचं हे की मी जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का मी जे इंडिकेटर डेव्हलप केलेलं आहे ते कसं वर्क होतं, तर ऑलमोस्ट या ठिकाणी बघा मी जसं बोललो आपल्याला 1:05 पुढचा सिग्नल आला, त्यानंतर खूप मार्केट खाली आलं, त्यानंतरला या ठिकाणी मार्केट 3:10 आपल्याला बायचा सिग्नल आला। तर आपण हा बायचा सिग्नल 3:10 नंतर घ्यायचा नाहीये। या ठिकाणी मार्केट वरती आलं आणि ऑलमोस्ट या ठिकाणी साइडवेज झालं, म्हणून आपण एवढा जो मार्केटच्या लास्ट टाइमला जो सिग्नल येईल तो घ्यायचा नाही आणि 9:15 ते 9:25 मध्ये जो सिग्नल येईल तो घ्यायचा नाही। ते आणि आला तुम्हाला जर वाटतच असेल मार्केट बाईंग मध्ये असेल तर आपण 9:25च्या त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला आपण या ठिकाणी ट्रेडसाठी बसायचं आहे। ऑलमोस्ट खूप चांगले टार्गेट देतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 मंथचं रिव्ह्यू पाहिलेला आहे आणि आपण आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की गुरुवार आणि शुक्रवार या ठिकाणी काय टार्गेट आलेले आहेत आपल्याला। आता ऑलमोस्ट या ठिकाणी जसं गुरुवारीच आपल्याला पुढचा सिग्नल आलेला होता, म्हणजे मार्केट सेलिंग झोनमध्येच होतं आणि ते शुक्रवारी पण 3:10 पर्यंत सेलिंग झोनमध्येच राहिलं। आता आपण सोमवारी पाहूया मार्केट कसं ओपन होतंय, कसं सिग्नल भेटतोय, त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगेल आणि बनवेल। तर आपण या ठिकाणी जो माझा चॅनल आहे सुरेश कुराडे या नावाने, या ठिकाणी यायचं आहे। आपण व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून आपण माझ्या जे नवीन व्हिडिओ येतील हे तुम्हाला दिसतील। धन्यवाद। सर्वांना शुभ दीपावली।